बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं मुंबई आणि पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ ते आज 1 तास मुक मोर्चा करतायत, आंदोलनाला बसलेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीकडून बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। तर पुण्यामध्ये शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये शिवसेना भवनच्या बाहेर उद्धव ठाकरे उपोषण करणार आहेत, आंदोलन करणार आहेत। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे हे आंदोलनाला बसणार आहेत। पुण्यामध्ये मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पाऊस पडतोय आणि शरद पवार आणि सगळेच नेते या आंदोलनाला सध्या बसलेले आहेत। हा पाऊस पडतो आहे आणि हळूहळू वाढत चाललेला आहे। मात्र आत्ताच सूचना देण्यात आलेली आहे की पाऊस कितीही वाढला तरी या आंदोलनामधून कोणीही उठणार नाही। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, शरद पवार या ठिकाणी आहेत आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी आहेत। तिन्ही पक्षांचे विद्यमान आमदार आहेत, माजी आमदार आहेत, माजी महापौर आहेत, अनेक नगरसेवक आहेत, असे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर। आणि शरद पवारांनी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणं, या कृतीतून या बदलापूरच्या प्रकरणाच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधला जो संघर्ष आहे तो आणखी पुढे जाताना दिसणार आहे। जी एक बॅटल लाईन आहे ती डिफाईन झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। आणि एकीकडे महाविकास आघाडी या आंदोलनांच्या निमित्ताने राज्याचं गृह खातं अपयशी ठरल्याचा दावा किंवा आरोप करणार आहे, करत आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून देखील प्रति आंदोलन आज करण्यात येणार आहेत। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे आणि आरोप हा आहे की विरोधक महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवत आहेत। तर ही अशी आरोप प्रत्यारोपांची जी काही फैरी आहेत त्या दिवसभर आपण पाहणार आहोत। आणि अर्थातच या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती आगामी विधानसभा निवडणुकांची। बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मात्र या घटनेच्या निमित्ताने आपल्याला या दोन्ही बाजूंकडून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। महात्मा गांधींचं भजन या ठिकाणी म्हटलं जात आहे, रघुपती राघव राजाराम। आणि या माध्यमातून एकीकडे आम्ही संविधानाचा आदर करतो आहोत हेही सांगण्याचा प्रयत्न आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या आंदोलनांमध्ये जी जाणवते आहे ती आहे राज्य सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे, ती लाडकी बहीण योजना या आंदोलनांच्या निमित्ताने विरोधकांच्या निशाण्यावरती आहे। आम्हाला 1,500 रुपये नको तर बहिणीला सुरक्षा द्या, अशी घोषणा या महाविकास आघाडीच्या आंदोलनांमधून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि एका अर्थाने राज्य सरकारसाठी जी योजना निर्णायक ठरणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे, गेम चेंजर ठरू शकते असा दावा करण्यात येतो आहे। ती लाडकी बहीण योजनाच विरोधकांनी या बदलापूरच्या घटनेच्या निमित्ताने निशाण्यावरती घेतलेली आहे। मंदार, तुमच्याकडे येणारच आहे। आपण आता मुंबईमध्ये जाऊयात। मुंबईमध्ये शिवसेना भवनच्या समोर सुद्धा उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। वेदांत, आंदोलनाची तयारी सध्या कशी सुरू आहे आणि उद्धव ठाकरे त्या ठिकाणी कधी पोहोचणार आहेत? अमोल, ज्या प्रकारे बदलापूरमध्ये ही सगळी घटना झाली आणि त्याचा निषेध म्हणून हे निषेध आंदोलन केलं जातं आणि शिवसेना भवन इथे आता पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते जमायला सुरुवात झालेली आहे। आणि जसं काल ठरवण्यात आलं
की महाराष्ट्र बंद जरी नसेल करायचा तरी हा निषेध आंदोलन जेव्हा करायचं आहे तेव्हा काळ्या फिती बांधून तुम्ही यावं आणि जी घटना घडलेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात हे निषेध आंदोलन केलं जात आहे। कशा प्रकारे आंदोलन असणार आहे, कारण बाहेर तर स्टेज ठेवण्यात आलेलं आहे पण मूक आंदोलन म्हटलं जातं आहे। तुम्ही काळ्या फिती बांधून आलेला आहात, काहींनी तोंडाला लागले, काहींनी काळे परिधान करून आले कपडे, कसं असणार हे आंदोलन? आमचं आंदोलन काल तर खरं तर तुमच्या म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, आमचं महाराष्ट्र बंदची आम्ही हाक दिली होती मविया आघाडीनं, पण कोणी याचिका करता सरकारचाच कोर्टात जातो आणि न्यायालयात जातो आणि ते याचिका करतो आणि न्यायालय त्यांना सांगतं की आम्हाला सांगतं की हे आंदोलन महाराष्ट्र बंद हे करू नका। ठीक आहे, आम्ही ते न्यायालयाचा आदर राखून आमच्या पक्षप्रमुखांनी ते आंदोलन बंद केलं। महाराष्ट्र बंद पूर्ण सेना भवन समोर हे सगळं आंदोलन सगळे तुम्ही शिवसैनिक जमणार? हो, आमचे पक्षप्रमुख स्वतः येणार आहेत, आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन मूक आंदोलन असणार आहे जेणेकरून सरकारकडून आम्हाला तर कुठलीच अपेक्षा नाही, पण जनता जागृत व्हावी, जनतेपेक्षा महिला जागृत व्हाव्या म्हणून आम्ही आंदोलन। त्यामुळे आपण बघतो इथे काळ्या फिती बांधलेल्या आहेत, काहींनी तोंडाला तर काहींनी इथे दंडाला काळ्या फिती बांधलेल्या आहेत, काहींनी काळे कपडे परिधान केलेले आहेत आणि जसं मी सांगितलं की साधारणपणे 11 वाजता उद्धव ठाकरे इथे येतील, काही शिवसेना ठाकरे गटाचे नेते इथे येतील आणि सेना भवनाच्या ज्या चौक आहे तिथे हे मूक आंदोलन केलं जाणार आहे आणि निषेध व्यक्त केला जाणार आहे जेणेकरून महाराष्ट्र बंदला जरी हायकोर्टाने सांगितले की हे बेकायदेशीर असू शकतं, मात्र अशा प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त करून सरकारला कुठेतरी जाग यावी असा विचार करून हे निषेध आंदोलन मुंबईत ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जातं आहे। अमोल, निश्चित बंदा वेदांत, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर शिवसेना भवनच्या बाहेर आज ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे। उद्धव ठाकरे त्या ठिकाणी 11 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत आणि ते आंदोलन पार पडणार आहे। तुर्तास पुण्यामध्ये पाऊस जोरदार वाढलेला आहे आणि या भर पावसात देखील सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी असतील, माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे सगळेच नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मंदार, पुन्हा एकदा जोरदार पाऊस सध्या सुरू आहे परंतु सर्व आंदोलन सुरू आहे, काय नेमकं दृश्य आहे सध्या? जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासून हा पाऊस देखील सुरू झाला आणि पुढे पुढे हा वाढत गेला। आता या पावसाने आणखी जोर धरलेला आहे आणि या पावसामध्ये हे आंदोलन सुरू आहे। एका अर्थाने ही जी दृश्य आहेत ती महाविकास आघाडीच्या आगामी काळातील राजकीय संघर्षाची एक बॅटल लाईन डिफाईन करणारी आहेत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपण कसं सामोरं जायचं आहे। खरं तर घटना आहे बदलापूरमधली अतिशय दुर्दैवी, मात्र या निमित्ताने राजकारण होतं हे कोणीही नाकारणार नाही आणि हे राजकारण दोन्ही बाजूंनी होतंय। या घटनेचा निषेध करण्यासाठी आधी बंद पुकारण्यात आला, त्या बंदला विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली, न्यायालयाने देखील बंदचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडले, एका अर्थाने परवानगी नाकारली आणि त्यानंतर हे मूक आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला। पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी देखील स्वतः मुंबईमध्ये निषेध आंदोलन करणार आहोत असं सांगत त्याला पाठिंबा दिला आणि एका अर्थाने या बंदचा निर्णय जरी मागे घेतलेला असला तरी या मूक निषेध आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या विरोधामध्ये आपली आघाडी पुढे कायम ठेवली आणि या आंदोलनाच्या निमित्ताने अर्थातच राज्याचं गृह खातं पर्यायाने देवेंद्र फडणवीस निशाण्यावरती आहेत। इथे जे आपण बोर्ड पाहतो आहोत ते गृह खात्याला, अर्थातच गृह खात्याचीच जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था हाताळण्याची, या निमित्ताने आपण पाहतो आहोत। आणि जसं मी सांगतो आहे की भारतीय जनता पक्षाकडून देखील प्रति आंदोलन करण्यात येणार आहे। विरोधक अराजकता पसरवत असल्याचा आरोप करत आता या ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे। खूप मोठा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे, मात्र तरी देखील विरोधकांचं, महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे। कितीही पाऊस पडला तरी कोणीही उठायचं नाही। 11 वाजून 5 मिनिटांपर्यंत या सूचना आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत आमदार, माजी खासदार, माजी महापौर असे अनेक महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हे दृश्य महाविकास आघाडीला येणाऱ्या काळामध्ये अर्थातच अधिक बळ देणारं ठरणार आहे, कारण शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेतोय मंदार, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। सध्या आपण जाऊयात संभाजीनगरमध्ये। अगदी थोड्याच वेळात संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन होणार आहे। महाविकास आघाडी आणि भाजपचे आंदोलक त्या ठिकाणी आमने सामने येण्याची शक्यता आहे। आज सगळीकडेच महाराष्ट्रभरामध्ये
महाविकास आघाडीनं जोरदार आंदोलन छेडलेलं आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा हेच आंदोलन अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, छत्रपती संभाजीनगर मधला हा क्रांती चौक आहे आणि याच ठिकाणी महाविकास आघाडीकडून म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की हा जो भाग आहे क्रांती चौकातला, इथे महाविकास आघाडीकडून बदलापूरची जी घटना आहे त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। हा एक मध्ये रस्ता आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि विरोधक अराजकता माजवतात म्हणून दुसऱ्या बाजूला म्हणजे क्रांती चौकातल्या दुसऱ्या बाजूला भाजपाचे कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झालेली आहे। फक्त यात एकच गोष्ट आहे की महाविकास आघाडीचं आंदोलन मूक आहे आणि भाजपाचं आंदोलन या ठिकाणी घोषणाबाजी ते करतील, त्यामुळे समोरासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो जी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वतः DCP देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांशी खरं तर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दोन्ही बाजूच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अजून जमलेले नाहीत, ते थोड्या वेळात या ठिकाणी जमतील, मात्र भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे मोठ्या प्रमाणावरती लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। काही महिला पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा की एकाच वेळी दोनही म्हणजे पक्षांनी आंदोलन करायची काय गरज आहे अशा पद्धतीची? भारतीय जनता पार्टी नेहमी महिलांच्या सन्मानासाठी काम करते। आज जो बदलापूरची घटना झाली, त्या चिमुरडीवर जो अत्याचार झाला, तिथं पक्ष म्हणून आम्ही जे आंदोलन करतो हा नेहमीचाच आमचा प्रोटोकॉल आहे। आज आंदोलन करण्याची गरज काय? एकाच वेळी एकाच ठिकाणी नाही, आमचे सगळे आंदोलन याच चौकात होतात, त्यामुळे आम्ही ठरून काही केलेलं नाहीये। आमचं या ठिकाणी आमचं आंदोलन आज काही ठरलं नाही, 3 दिवसापूर्वीच आंदोलनाची डेट ठरलेली आहे। आम्ही क्रांती चौकला पोलीस स्टेशनला माहिती पण केलेलं होतं। या ठिकाणी जो नरमदान आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची मागणी आहे। निश्चित आपण पाहतो की हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। आपण 3 दृश्य बघतोय, पुण्यातून, त्यासोबतच मुंबईमधून आणि छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा या आंदोलनाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। परंतु पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि शरद पवार या आंदोलनामध्ये या भर पावसामध्ये सुद्धा अजूनही सहभागी आहेत। 11:05 म्हणजे आणखी जवळपास 20 ते 25 मिनिटं या आंदोलनामधून कुणीही हटणार नाहीये। पूर्ण 1 तास हे सर्व आंदोलनकर्ते याच ठिकाणी बसणार आहेत। पाऊस जोरदार सुरू झालेला आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज हे आंदोलन या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज खरं तर महाराष्ट्र बंद होता। महाविकास आघाडीनं या संदर्भात महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती, परंतु काल कोर्टानं सांगितल्याप्रमाणे हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला। परंतु बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी 3ही पक्षांच्या वतीनं शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी, त्यासोबतच काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना या 3ही पक्षांनी आपापल्या पातळीवरती आज आंदोलन छेडलेलं आहे आणि 3ही पक्षाचे नेते एकमेकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। इकडे काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, हे सगळेच नेते आज पुण्यामधल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या भर पावसामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे पावसामध्ये भिजतायत। शरद पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। 11:05 हे आंदोलन सुरूच राहणार आहे। तोपर्यंत या आंदोलनामधून कुणीही हटणार नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।